या सगळ्या परिस्थितीवर नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे आमच्या सोबत थेट जोडले गेले आहेत। सूरज, जे आपण पाहतोय अत्यंत भयावह अशी कोरोनाची परिस्थिती असताना कालच नाशिकमध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये इतकी दुर्दैवी घटना घडली आहे। 24 जणांचा यामध्ये नाहक बळी गेलाय आणि आता सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झालेली स्थिती आहे। ऑक्सिजनचा साठा तुटवडा या ठिकाणी निर्माण झालाय। ऑक्सिजनचा जो साठा आहे तो काहीच तास शिल्लक राहील एवढा आहे। या परिस्थितीवर तुम्ही काय उपाययोजना केल्या, काय सांगाल? आता सगळ्या ऑक्सिजन सप्लायर बरोबर मीटिंग झाली आहे। ज्या हॉस्पिटलमध्ये साठा कमी आहे असं त्यांनी सांगितलं, त्यांना देखील मी बोलवलं होतं। त्यांना काही व्हेंडर जोडून दिलेले आहेत, त्यामुळे आता जिथं तात्कालिक गरज आहे ती गरज निश्चितपणाने पूर्ण केली जाईल। रोज रात्री उशिरा 1-2 वाजेपर्यंत हे सगळं काम चालू असतं। आत्तापर्यंत खूप वेळा अशा प्रसंग आले की ज्या ठिकाणी 2 तास ऑक्सिजन संपेल, 1 तास ऑक्सिजन संपेल असं हॉस्पिटलकडून सांगितलं गेलं आणि ती गरज आम्ही भागवलेली आहे त्या वेळेला। यावरती त्या वेळेला गरज भागवणे हा एक तात्कालिक उपाय झाला, परंतु याबद्दल हॉस्पिटल्सला मी ही सूचना केलेली आहे की शासनाकडून जो काही ऑक्सिजनचा पुरवठा होतो तो बेडच्या संख्येच्या प्रमाणात होतो। आजही बऱ्याच हॉस्पिटल्सनी आपली बेडची संख्या 20, 30, 40 अशी दाखवली आहे आणि प्रत्यक्षात तिथं 60-70 पेशंट्सला सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे। तर ही बेडची संख्या त्यांनी अद्ययावत केली पाहिजे, जेणेकरून शासनाकडून कोटा वाढवून घेणं प्रशासनाला शक्य होईल। दुसरी गोष्ट, काही ऑक्सिजनचा वापर हा इतका जास्त दिसून येतोय की जिथं 20 आणि 40 लिटर पर मिनिटचा नॉर्म असताना 140, 150, 200 लिटरपर्यंतचा वापर दिसून येतोय। त्यामुळे काही ठिकाणी लिकेज आहे काय वगैरे हे सुद्धा बघण्याच्या सूचना सगळ्या हॉस्पिटल्सला मी दिलेल्या आहेत। मला असं वाटतं की हे तात्कालिक गोष्टींच्या पेक्षा हा जो परमनंट इलाज जो आहे याकडे हॉस्पिटल्सनी लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला जो 85 मेट्रिक टनचा साठा शासनाने मंजूर केला आहे तो वाढवून घेणं प्रशासनाला शक्य होईल। याबद्दल IMAने देखील मला आश्वासन दिलेलं आहे की आज ते सगळे एकत्र बसतील, फॅसिलिटी ॲपवरती बेडची संख्या अद्ययावत करतील, जे हॉस्पिटल्स अजून रजिस्टर झालेले नाही ते रजिस्टर करतील, जेणेकरून आपल्या जिल्ह्याला योग्य प्रकारे आपल्याला जो गरज आहे तितका कोटा मिळू शकेल। त्याचबरोबर ऑक्सिजनचा वापरसुद्धा रॅशनलाइज करणं गरजेचं आहे। आज आपण कमतरता असताना, कटोती असताना आपण वाटेल तसा वापर करू शकत नाही। यावर सुद्धा कुठे लिकेजेस आहेत का, कशा प्रकारे रॅशनलायझेशन करता येईल, आपण हायफ्लो नोझल कॅन्युला वापरू नये किंवा इतर गोष्टीच्या मेडिकल ज्या टास्क फोर्सने आपल्याला गाईडलाईन घालून दिल्या आहेत त्याचं देखील पालन योग्य प्रकारे केलं जाईल। अशा सगळ्या गोष्टी जर एका वेळी आपण केल्या तर मला वाटतं ही टंचाई बऱ्यापैकी आपण हाताळू शकू। नक्की सर, आपण पाहतोय ही टंचाई कमी करण्याचे तुम्ही प्रयत्न करतच आहात, मात्र ह्या घटनेला, या दुर्दैवी घटनेला जबाबदार कोण आहे त्याची प्राथमिक माहिती काही मिळू शकली आहे का? आपण सर्वांनी काल पाहिलं ती घटना कशा प्रकारे घडलेली आहे। त्याची शासन आदेशाप्रमाणे एक समिती गठीत झालेली आहे। त्या गठीत समितीमध्ये वरिष्ठ अधिकारी, तांत्रिक अधिकारी सर्वांचा समावेश आहे। मला वाटतं यावरती लगेच काही भाष्य करणे योग्य होणार नाही, ती समिती योग्य तो निर्णय त्यावरती देईल। नक्कीच, तर आपण पाहतो या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून कोरोनाची परिस्थिती जी आहे ती वाढतच चालली आहे आणि मृतांची संख्या सुद्धा वाढते आणि अशा परिस्थितीमध्ये नाशिकमध्ये ही अशी दुर्दैवी घटना घडली आहे। त्या नाहक निष्पाप बळी यामध्ये गेले आहेत। 24 जणांचा मृत्यू तर झालाय, त्यांचे प्राण आता परत येऊ शकत नाहीये। 10 लाख जरी दिले असले तरी त्या परिस्थितीचा काही उपयोग नाहीये। मात्र अशा परिस्थितीत पुढे अशा काही घटना होऊ नये यासाठी तुमच्यातर्फे काय काळजी घेतली जाते, जिल्हा प्रशासनातर्फे या संदर्भात काय उपाययोजना केल्या जातात? आपण 4 जणांची कमिटी तयार करून त्या सर्वांना सर्व अशा प्रकारच्या ज्या टाक्या आहेत त्या तपासण्याची सूचना केलेली आहे। या सगळ्या टाक्यांचे ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी असतं, परंतु जर कुठे काही दोष निर्माण झाले असतील किंवा काय झालं असेल हे तपासण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यावर अधिक योग्य प्रकारे लक्ष सर्वांनी ठेवावं असं आपण सर्वच हॉस्पिटल्सना आणि जी कमिटी तयार केली त्यांना सांगितलं आहे। त्याच्याबद्दल वेळोवेळी लॉगबुक ठेवून त्याची निगराणी पण केली जाईल अशाही देखील सूचना दिलेल्या आहेत। नक्कीच, तर या घटना पुढे होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याची अत्यंत गरज आहे सर। दरम्यान आपण पाहतोय आता मालेगावमध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी अशी घटना घडली होती। ऑक्सिजनचा साठा या ठिकाणी तुटवडा तिथे निर्माण झाला होता आणि अथक प्रयत्नांनंतर तो साठा त्या ठिकाणी पोहोचवण्यात आला। मात्र यामध्ये सुद्धा 2-3 जणांचे प्राण गेल्याची माहिती सध्या मिळते। मात्र या संदर्भातील आढावा किंवा या संदर्भातील डेटा तुमच्याकडे नसतो का, किंवा जिल्हा परिषद असेल, महापालिका असेल यांच्याकडे या सगळ्या गोष्टींचा डेटा नसतो का? या संदर्भात तुम्ही काय काळजी घेतली? कशामुळे या सगळ्या घटना घडतात? मालेगावमध्ये ऑक्सिजनच्या अभावी
मालेगावमध्ये ऑक्सिजनच्या अभावी कुणाचेही प्राण गेलेले नाहीत. मालेगावमध्ये एका वेळेला अचानकपणे काही टँकर्स उशीर झाला होता खूप मोठ्या प्रमाणावर, त्यामुळे त्या दिवशी सप्लायला उशीर झाला. परंतु रात्री साधारणपणे 2:30-3 वाजेपर्यंत मी स्वतः तिथले माननीय मंत्री महोदय दादा भुसे हे आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. आम्ही रात्री तो सप्लाय सुरळीत केला. तोपर्यंत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरले गेले. सगळे पेशंट सुखरूप राहिले. 108 पेशंट त्या दिवशी तिथे होते आणि रात्री 2 वाजता तो तिथे सिलेंडर आम्ही इथनं नाशिकमधनं पोचवले आणि तो सगळा काही जे काही पुरवठा होता तो सुरळीत झाला आहे. ही सगळी माहिती प्रशासनाकडे असते. किती बेडवरती किती पेशंट्स आहेत ती पण माहिती असते. प्रश्न हा डिस्ट्रीब्युशनचा नाही आहे, प्रश्न हा स्टाफचा नाही आहे, हा प्रश्न स्टॉकचा आहे. ज्या वेळेला आपली गरज 100 असते आणि आपल्याला जर 80च गोष्टी येत असतील त्यावेळेला आपल्याला कुठेतरी झळ त्याची पोचते. फक्त ती झळ कमीत कमी कशी करता येईल, जे गरजू आहेत पेशंट त्यांच्यापर्यंत तो प्रायोरिटीने पुरवठा कसा केला जाईल हे बघण्याची एक तारेवरची कसरत सध्या सुरू आहे. जोपर्यंत तो साठा आपल्याला वाढून मिळत नाही तोपर्यंत हे वेळोवेळी असे प्रसंग येतील, परंतु ते आपल्याला काहीतरी त्या वेळेला निर्णय घेऊन आणि स्पॉट डिसिजन घेऊन दुरुस्त करावे लागतात. म्हणूनच मी सर्व हॉस्पिटल्सला विनंती केली आहे की काहीतरी फॉलबॅक अरेंजमेंट त्यांनी ठेवली पाहिजे. त्याचबरोबर आपण जास्तीची तयारी म्हणून हे सगळे जर बेड्स व्यवस्थितरित्या फॅसिलिटी ॲपवर आणले, आपली मागणी शासनाच्या दरबारी जर योग्य प्रकारे मांडली तर आपल्याला अधिक कोटासुद्धा मिळू शकेल. या सगळ्या गोष्टी हॉस्पिटलशी मी बोललेलो आहे. कॉन्सन्ट्रेटर हवेतून ऑक्सिजन निर्माण करतात, ते जास्तीत जास्त हॉस्पिटलनी स्टँड बाय अरेंजमेंट म्हणून ठेवावेत, जेणेकरून अशी एकदम जी जर्कची परिस्थिती येते ती येणार नाही. हे मालेगावच्या अनुभवातून पण आम्हाला समजलेलं आहे. या सगळ्या हर तऱ्हेच्या उपाययोजना करून आपण लढतो आहोत. नक्कीच. तर नाशिकमध्ये सर आपण पाहतोय कोरोनाचा दुसरा स्ट्रेन जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. दरम्यान रुग्णसंख्या जी आहे ती प्रचंड प्रमाणात वाढते. महाराष्ट्रात जशी रुग्णसंख्या वाढते त्याच पद्धतीनं नाशिकात सगळ्यात जास्त रुग्ण आहेत. दरम्यान आताच्या परिस्थितीत आता या कोरोनाशी कसं लढायचं या संदर्भात तुम्ही काय उपाययोजना केल्या आहेत, काय खबरदारी घेतली अशा घटना घडू नये, किंवा यासाठी कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना काय आहे तुमच्याकडे? मला सर्वात पहिलं नागरिकांना हे आवाहन करायचं आहे की रुग्णसंख्या थोपवणं हे सर्वस्वी नागरिकांच्या हातामध्ये आहे. प्रशासनाने त्यांना दंड करून मारून मुटकून घरात बसायला भाग पाडणं याचे किती अतिशय दुर्दैवी परिणाम आहेत हे आपण बघतो आहोत. जी रुग्णसंख्या मार्चमध्ये 4,000 होती ती रुग्णसंख्या आज 44,000 झालेली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या एकीकडे अमर्याद वाढत चाललेली असताना प्रशासन जर केवळ साधन सामुग्रीच्या आधारावरती याच्यावरती मात करू पाहत असेल तर ते शक्य होत नाही. 100 बेड तयार करायला खूप मेहनत लागते, परंतु 100 पेशंट्स एका क्षणामध्ये तयार होतात अशी परिस्थिती आहे. त्यामुळे माझी पहिली सूचना नागरिकांना ही आहे, वारंवार आपल्याला संधी दिली गेली, वारंवार आपला कम्फर्ट पण पाहिला गेला की दुकानं सुरू राहतील, अर्थचक्र सुरू राहील. असं असताना आपली पण कर्तव्यांवरती थोडासा जोर जबरदस्ती आपण केली पाहिजे. गरज नसताना बाहेर पडलं नाही पाहिजे. जर कोणी आपल्या घरामध्ये आजारी पडले असेल तर त्याला ताबडतोब पब्लिक हेल्थ सिस्टीममध्ये आणलं पाहिजे. आज अनेक लोक खूप वेळ घरामध्ये राहतात, पूर्ण घर पॉझिटिव्ह होतं, त्यानंतर त्याच्यातलं कोणीतरी सिरियस होतं, त्याचा मृत्यू पण होतो. हे सगळ्या दुष्टचक्रातून जर सुटायचं असेल तर प्रत्येकाने थोडं थोडं एक एक का होईना पाऊल पुढं टाकावं लागेल. हे सामाजिक संकट आहे, हे फक्त एका व्यवस्थेवर आलेलं संकट नाही, हे काही शासन प्रशासन इतक्यापुरतं मर्यादित संकट नाही. सगळ्यांनी म्हणजे डॉक्टर्स असतील, मीडिया असेल, लोकप्रतिनिधी असतील, प्रशासन असेल, हे सगळे आपापल्या परीने ह्याला जर आपण एकत्र येऊन काम करू शकलो तर मला वाटतं काहीतरी याच्यातनं निश्चितपणाने आपल्याला संकटावर मात करता येईल. नक्कीच सर. तर या ठिकाणी आपण पाहतोय घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आता आदेश देण्यात आले आहेत आणि ऑक्सिजन अभावी या 24 रुग्णांचा नाहक निष्पाप या ठिकाणी बळी गेलाय. दरम्यान आता प्रशासन या ठिकाणी कुठेतरी उपाययोजना करण्यासाठी कमी पडतंय का, असं कुठेतरी वाटतंय का? काय सांगाल या संदर्भात? प्रशासनाच्या उपायांच्या बद्दल जर आपण बोलाल तर जून महिन्यामध्ये आम्ही स्वॅब टेस्ट महिन्यामध्ये 10,000 करत होतो. आज आम्ही दररोज 20,000 करतोय. म्हणजे आपण आपली कपॅसिटी जी आहे ती साधारण 100 पटीने वाढवलेली आहे. मागच्या वेव्हच्या वेळेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 80 बेड्स रुग्णांच्यासाठी आपण केलेले होते. यावेळेला 350 बेड्स आपण तयार केले, त्याच्यावरती उपचार करतो आहोत. मागच्या वेळेला 35 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा नाशिकमध्ये होत होता, आज आपण 85 मेट्रिक टनपर्यंत पोहोचलेलो आहोत. मी परत एकदा सांगतोय की साधन सामुग्रीची व्यवस्था, जगातल्या मोठ्या मोठ्या अर्थव्यवस्था मोडून पडलेल्या आहेत, तरीसुद्धा आपण आपल्या आपल्या परीने प्रयत्न करतोय. 100 बेड सुरू करण्याकरता आम्हाला जितके डॉक्टर्स लागतात, जितका ऑक्सिजन लागतो, जितकी तयारी लागते, तितके एका क्षणामध्ये एखाद्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधून पेशंट एखाद्या तासातल्या भाजी खरेदीमधून तयार होतात.
त्यामुळे आपण जर का साधन सामुग्रीमध्ये जर कमी पडणार असू असं जर म्हणलं गेलं तर मला तरी ते बिलकुल मान्य नाही आहे. कारण जितके पेशंट तयार होतात त्या पटीने साधन सामुग्री वाढवणे कुणालाच शक्य होणार नाही आहे. एका तासात निर्माण होणाऱ्या 100 पेशंट्स करता एका तासात 100 बेड निर्माण करणं हे कधीच शक्य नाही. जी तयारी होती ती जवळजवळ 5 ते 6 पटीपर्यंत आपण तयार केलेली आहे. परंतु संख्या जर 20 पट 30 पट होणार असेल तर याला कोणतीच व्यवस्था पुरेशी पडणार नाही. म्हणून रुग्णसंख्या कंट्रोल करणं आणि ज्यांनी त्याने आपापली सामाजिक बंधनं पाळणं, कोरोना ॲप्रोप्रिएट बिहेवियर करणं हेच याच्यावर तर योग्य उत्तर आहे. नक्कीच. तर यापुढे अशा घटना घडू नये अशीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जाऊ शकते. दरम्यान धन्यवाद सर, दिलेल्या या सविस्तर मुलाखतीसाठी आणि आमच्याशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद. तर आपण पाहतोय या ठिकाणी नाशिकमधील दुर्घटनेत 24 रुग्णांचा निष्पाप असा बळी गेलेला आहे. नाशिकमधील दुर्घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न या ठिकाणी सर्व स्तरातून विचारला जातोय आणि या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची सुद्धा आता आदेश देण्यात आले. आपण पाहिले या ठिकाणी सूरज मांढरेंनी दिलेल्या माहितीनुसार आता या संदर्भात उपाययोजना करण्याचं काम सध्या सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं.